खूप आवडली सर. दिवसभरामध्ये किती माणसं जेवून जातात इथे? ते नाही आम्ही मोजत, कारण तरी पण एक अंदाज बघा. अगदी बाहेरच इथे माटुंगा रेल्वे स्टेशन आणि या चना मसाला, काकडी, तेंडलीची भाजी, पापड, लोणचं मशीन मधून चपाती आलेली आहे आणि ती तव्यावरती गरम होते आणि नंतर या डायरेक्ट आगीवरती ती फुलक्या पद्धतीमध्ये तयार होऊन गरमागरम जेवण इकडे. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मंडळी, आता आपण आलेलो आहोत माटुंग्याला. तर माटुंग्याला अशासाठी आलेलो आहोत तर माटुंगा इथे असणाऱ्या उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस या ठिकाणी येऊन आपण इथे मिळणाऱ्या अगदी दक्षिण भारतीय पद्धतीने मिळणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस आपण बघा या ठिकाणी बघू शकता. या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावरती हे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि इथून गेल्यानंतर पहिल्या माळ्यावरती हे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस आहे आणि अगदी माटुंगा रेल्वे स्टेशन ला लागूनच असणार हे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस आहे. बघा या ठिकाणी आहे माटुंगा रेल्वे स्थानक आणि या माटुंगा रेल्वे स्टेशन मधून आपण बाहेर आलो की अगदी पूर्वेला असणार समोरचं हे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस. तर या ठिकाणी आता आपण जाऊयात आणि माझ्यासोबत बघा मोर्या सुद्धा आहे आणि आर्या सुद्धा आलेली आहे. बघा आता आपण तिघे जण जाऊ आणि मस्तपैकी दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये अगदी केळीच्या पानावरती असणारा अगदी म्हणतात ना नैवेद्यासारखं जे जेवण असतं ते आपण इथे येऊन जेवू आणि मस्तपैकी त्याचा आस्वाद घेऊ. हे बघा इथे आतमध्ये जातोय आपण. इथे दाखवले बघा गेटवरच हे रामा नाईक यांचे उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस पहिला मजला. चला इथून आतमध्ये जाऊ. जागा एकदम हिडन जेम आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे पहिल्या माळ्यावरती. आणि खास मोर्या आणि आर्याच्या आग्रह खात्याला आपण इकडे आलोय. बरेच दिवस ते म्हणत होते की आपल्याला या बोर्डिंग हाऊसला जाऊन जेवायचं. चला आता या ठिकाणी आपण आलोय. हे भोजनालय 1942 मध्ये स्वर्गीय श्री ए रामा नायक यांनी सुरू केले आहे आणि याचं उद्घाटन श्री साने गुरुजी यांच्या हस्ते झाले आहे. आतमध्ये जाऊन आपण ओपन घेऊया. ओपन घ्यायचे साहेब. हा सर समोर या. लहान मुलांसाठी काय वेगळं आहे का? अरे हा हाफ तिकीट. हाफ रेट आहे. अनलिमिटेड ना? दोन स्मॉल आणि एक आहे. एक ॲडल्ट दोन चिल्ड्रन. हा अशा पद्धतीने साहेबांचा काउंटर आहे. लहान मुलांसाठी 50% हाफ आहे. 50% डिस्काउंट. अरे तिकीट घे. आप है ना 16 नंबर में जाओ. 16 नंबर में जाओ. 16 नंबर पहिला हात धुणं जरुरी आहे. हात धुणं जरुरी आहे. किती झाले साहेब? 660 360 300 रुपये. 660 रुपये झालेले आहेत. आता कुपन घेतलंय आणि आता आपण जाऊन जेवायला बसू. हात धुतल्याशिवाय ते लहान मुलांना आतमध्ये जेवायला बसायला देत नाही. आणि बघा अशा पद्धतीने संपूर्ण जेवणाची अरेंजमेंट आहे इथे. छान. ठीक आहे कुपन. बस तिथे. तू बस तिथे बस.
आणि जेवण वाढायला सुरुवात झालेली आहे. तुला चपाती हवी तर चपाती घे, पुरी हवी तर पुरी घे. अनलिमिटेड आहे आणि ताटामध्ये काही ठेवायचं नाही. श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस स्वच्छ उपहारगृह. ही कुठली भाजी आहे? चना मसाला. आणि ही काकडी कोशिंबीर. आणि ही ही तेंडलीची भाजी. चना मसाला, काकडी, तेंडलीची भाजी, पापड, लोणचं. उपकारी, याला उपकारी म्हणतात. त्याला हे सलाड टाईप आहे म्हणजे. आणि हा चना मसाला, चपाती, फुलकेट आहे. स्वीट मध्ये गुलाबजाम द्या. त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. गुलाबजाम आहे, एक आहे खीर आहे, हे रसगुल्ला आहे आणि ही खीर. ओके. हे काय आहे? गाजर आहे, बटाटा, चवळी. थँक्यू. पुरी सुद्धा आलेली आहे. पुरी एकच. चला मंडळी, छानपैकी जेवणाचं ताट आता आपलं सजलेलं आहे. हे सांबार आहे. लेमन रसम. लेमन आहे, लेमन रसम. वा, क्या बात आहे. ओके. चला मंडळी, छानपैकी ताट सजलेलं आहे आणि आता आपण इथे जेवायला सुरुवात करू. बघा, चला जेवायला सुरुवात करा. कसं आहे तिथे जेवण? छान ना? पोटभर जेव. पापड हवंय ना तुला? पापड दे. दादा इथं पापड दे. तुला हवाय पापड? चला मंडळी, मस्तपैकी जेवूयात. छान. अप्रतिम जेवण. छान आहे ना? पोटभर जेव. आणि हॉटेलमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही. मंडळी, या ठिकाणी ही जी डाळ दिलेली आहे आणि या ठिकाणी हे लेमन रस्सम आहे. हा, काय टेस्ट आहे, एक नंबर, जबरदस्त. क्या बात आहे, अप्रतिम. आणि ही काकडीची चटणी बघा, खूप छान. आणि बघा, कंटिन्यू इथे वाढतच असाल, अनलिमिटेड. तुम्ही किती खाऊन खाऊन थकाल, पण ते काय वाढायचे काही थकणार नाही, कंटिन्यू वाढतच असतात. आणि मुर्या बघा, खुश आहे मुर्या. लेमन रसम ना, जबरदस्त आहे, एक नंबर. थँक्यू. मुर्या खुश ना, बरोबर येऊ. गुलाबजाम पण बघा, एकदम परफेक्ट गुलाबजाम म्हणतात ना तसं. पापड आहे ना, तांदळाचा पापड, चव वेगळीच आहे.
जी सर पुऱ्या चपाती पुरी पुरी वगैरे राईस पुरी आणि सगळे ना अगदी आपुलकीने तिथे लहान मुलांना विचारत आहेत. खूप छान. इथे यायचं आणि अगदी आनंदामध्ये जेवायचं. पापड आहे ना खूप टेस्टी आहे. जरा पाणी दे ना, इनको पाणी दे, पाणी. आणि राईस आलेला आहे. त्याच्यावरती घी, शुद्ध तूप, साजूक तूप आणि राईस पण बघाल ना एकदम असा भात बघा कसं एकदम सुकलेला आहे. खूप छान. आणि त्याच्यावरती हे लेमन रस्सम आणि थोडंसं डाळ. अप्रतिम जेवण. पापड दे ना. आणि असं मस्तपैकी सगळं मिक्स करायचं आणि क्या बात आहे. अप्रतिम, जबरदस्त. भात घ्या दीदी, राईस घ्या. जर तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये जर असाल ना तर या बोर्डिंगला तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. माटुंगा स्टेशनच्या अगदी जवळ आहे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस. एकदा तरी या बोर्डिंगला नक्की यायलाच पाहिजे. किती क्रंची आहे बघा, आवाज येतो सुद्धा. टकला के हाथ देना पड़ेगा मागिर दे. हाँ हात वरती करीस. बघा अगदी माटुंगा रेल्वे स्टेशन आणि या स्टेशनला लागून असणार हे श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस. किती सुंदर उपाहारगृह आहे बघा. जेवढं सुंदर किचन तेवढं सुंदर जेवण. बघू शकता अशा पद्धतीने जेवणाची मांडणी. सगळे तयार पदार्थ इथे आहेत. इथे पुऱ्या तळल्या जात आहेत. इथे जो उकडीचा भात आहे त्या भाताची स्टीम. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विभाग आहे जिथे फुलके तयार केले जातात बघा. आणि एवढी क्वालिटी मेंटेन ठेवले. तवा बघा तुम्ही केवढा मोठा आहे. आज चपातीची मशीन बघा तुम्ही. मशीन मधून चपाती आलेली आहे आणि ती तव्यावरती गरम होते आणि नंतर या डायरेक्ट आगीवरती ती फुलक्या पद्धतीमध्ये तयार होऊन गरमागरम जेवण इकडे बाहेर. क्या बात आहे बघा. चपाती बघा काय टम फुगलेली आहे. आणि जो शुद्ध देशी घी लावलं जाते, त्याला तूप लावले जाते. खूप छान. थँक्यू सर. येस सर. गुलाबजाम बघा. क्या बात है.
बघा अगदी बाहेरच इथे आहे माटुंगा रेल्वे स्टेशन आणि या स्टेशनला लागूनच संपूर्ण इथे या बोर्डिंग हाऊसचं खानावळचं चालू असतं. थँक्यू. धन्यवाद. खूप छान वाटलं. आवडलं ना? खूप आवडलं सर. दिवसभरामध्ये किती माणसं जेवून जातात इथे? हे नाही आम्ही मोजत कारण तरी पण एक मला अंदाज वाटणार नाहीये ना मला ओके. कोणाला हिसाब द्यावा लागत नाही. ओके सर. क्या बात आहे. चला सर थँक्यू. मुंबईत पुण्यात शिक्षण झालं मराठी मित्र आहेत. चला मंडळी छानपैकी मस्तपैकी जेवलोय आम्ही. केळीच्या पानावरचा प्रसाद. मुले कसं होतं जेवण? नीट सांग ना. किती मस्त होतं एकदम. आवडलं ना तुला? आता तू जिथे जेवतोस ना तिथे एकदम सगळं छान होतं. मस्त खूप छान जेवलो. आता आपण बाहेर निघालेलो आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी आलो आणि मस्त अगदी मनसोक्त जेवलेलो आहे. तर चला मंडळी आता आपण घरी निघालेलो आहोत. तर आजचा आपण हा श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसचा आपण व्हिडिओ बनवला होता. तर तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. तर आता हा व्हिडिओ मी आता पुरता इथेच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय.